नमस्कार शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यासाठी 25% अग्रिम पीक विमा मंजूर झाला। मध्य प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत जो काही हंगाम आहे त्या हंगामा अंतर्गत हा 25% अग्रिम म्हणजे ज्याला मिड सीझन ॲडव्हर्सिटी असं म्हणतात, त्या अंतर्गत 25% अग्रिम पीक विमा मंजूर झाला आणि आता त्यामध्ये वाढ सुद्धा होणार आहे। आणि त्याचं नेमकं कारण काय, तर शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये जे बोगस विम्याचे प्रकार घडले होते त्यामुळे आता पीक विमा जी कंपनी आहे तिने कृषी विभागाकडे नवीन वाहट दिलेली आहे, त्याबद्दलची माहिती कृषी विभागाकडे दिलेली आहे आणि त्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना वाढीव 25% अग्रिम पीक विमा मिळणार आहे आणि त्याच संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, मिड सीझन ॲडव्हर्सिटी या जोखमी अंतर्गत पीक विमा कंपनीने कृषी विभागाला जो काही खरीप 2024चा 25% अग्रिम पीक विमा आहे, त्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, या पिकांसाठी जो काही नवीन आराखडा दिलेला आहे त्या नवीन आकडेवारीनुसार 25% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। परभणी जिल्ह्यातील 6,72,558 शेतकऱ्यांना 299,57,00,000 रुपये अग्रिम विमा मिळू शकेल। आता मित्रांनो, त्यामध्ये मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जोखीम बाबी अंतर्गत जिल्हा प्रशासनाने 30 सप्टेंबर 2024 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने विमा कंपनीने 335 कोटी 90 लाख रुपये अग्रिम मंजूर केला। परंतु पडताळणीनंतर जिल्ह्यातील 25 ठिकाणचे 12,644 बोगस विमा अर्ज रद्द केले। अग्रिम विमा दाव्यांची फेरगणना करून 6,66,807 शेतकऱ्यांना 296,88,35,663 रुपये एवढा अग्रिम विमा मिळू शकेल असे कृषी विभागात कळविले होते। त्यानंतर पुन्हा दावा रकमेची गणना करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अग्रिम विमा रकमेची सुधारित आकडेवारी कळविली आहे। आता त्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आणि विमा रकमेत बदल झाला असून 6,72,558 शेतकऱ्यांना 299,57,00,000 रुपये अग्रिम विमा मिळू शकेल। त्यात सोयाबीनसाठी 4,20,000 शेतकऱ्यांना 235,33,00,000 रुपये आणि कापूस पिकासाठी 1,54,026 शेतकऱ्यांना 50,71,00,000 रुपये, तर तुरीसाठी 98,438 शेतकऱ्यांना 13,52,00,000 रुपये अग्रिम विमा आहे। राज्य शासनाच्या हिस्स्याची शेतकरी विमा हप्ता जी रक्कम आहे त्या भरण्याबाबत तो शासन निर्णय आलेलाच आहे आणि त्यामुळे तब्बल 5 महिन्यापासून प्रलंबित जो काही अग्रिम विमा रखडलेला होता परभणी जिल्ह्याचा, तो आता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। तर असा हा वाढीव 25% अग्रिम विमा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार आहे। त्याबद्दलची ही महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।